दर्यापूरची जागा शिवसेनेची हक्काची जागा आहे असं अभिजित अडसूळ म्हणतात। एकदा गप्प बसलो आता गप्प बसणार नाही असंही त्यांनी स्पष्टच केलेलं आहे। हक्काची जागा तरी काही लोक अडचणी निर्माण करतायत असं म्हणत अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलंय। ही जागा माननीय अमितभाई शांच्या सांगण्यावरून आपण ही जागा सोडली, त्या ठिकाणी आपला घात झाला, त्या ठिकाणी जागा आपण भारतीय जनता पार्टीला सोडली आणि त्यामुळे ही जागा गेली। आम्ही आधी बोलत होतो, आम्ही सांगत होतो या ठिकाणी लोकांचा विरोध आहे, ही जागा निवडून येणार नाही, परंतु तरी देखील ही जागा दिली गेली आणि म्हणून कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी ही जागा गमवावी लागली। 6 वेळा आनंदराव अडसूळ खासदार असते आणि या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून आले असते, आमच्या जिल्ह्याची कामं मार्गी लागली असती, आमच्या जिल्ह्याचा विकास झाला असता, परंतु खासदार गेल्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास सुटला। ठिकाणी काँग्रेसचा खासदार निवडून आला, आज आमचे काँग्रेस पुढे आज या ठिकाणी आमच्या महायुतीला मोठा धक्का बसला। हीच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचवतो की जी आमची विचारधारा आहे, त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचा पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभा नाही। खूप झाले पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं, आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमळचे सिंबलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल, त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।